नागपुर के हुड़केश्वर में देह व्यापार का खुलासा। ऑपरेशन शक्ति के तहत कार्रवाई। नागपुर के हुड़केश्वर थाना क्षेत्र में अपराध शाखा ने ऑपरेशन शक्ति के तहत छापेमारी कर अनैतिक देह व्यापार से जुड़े मामले का खुलासा किया है। कार्रवाई 4 मई 2026 को माधव नगरी बेसा पिपला रोड स्थित एक मकान में की गई, जहां आरोपी पद्मिनी गुलशन बसु को हिरासत में लिया गया। पुलिस के अनुसार आरोपी पर पीड़िता को आर्थिक लाभ का लालच देकर देह व्यापार में शामिल कराने का आरोप है। इस मामले में संबंधित धाराओं के तहत केस दर्ज किया गया है और छापेमारी के दौरान मोबाइल फोन, नकदी और अन्य सामग्री सहित लगभग 17,040 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। कार्रवाई के दौरान एक पीड़िता को भी सुरक्षित रेस्क्यू कर मेडिकल जांच के बाद आगे की जांच के लिए हुड़केश्वर पुलिस के हवाले किया गया है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। नाही, काल आमच्या इथे जे सामाजिक सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीस पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पद्मिनी वसू नावाची महिला ही माधवनगरी बेसा पिपला रोड त्या झुडिओचं शोरूम आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात देह विक्री व्यवसाय करून घेते अशी माहिती मिळाल्याने मग आमच्या हवालदारांनी बोगस पंटर पाठवून शहानिशा केली। शहानिशा झाल्यानंतर बोगस पंटरला पाठवला असता तिने बोगस पंटरकडून 2,000 रुपये घेऊन आरोपीने जो बोगस ग्राहक आहे याला देह समागमा करता मुलगी प्रोव्हाइड केली, पीडितेला प्रोव्हाइड केलं। जी आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे पद्मिनी गुलशन वसू। ही मूळची ओरिसाची आहे, पण गुलशन वसू हा तिचा नवरा आहे, पण ते ऑफिशियल लग्न नाही, मंदिरात लग्न केलं होतं त्यांनी तिच्या म्हणण्यानुसार आणि त्याच्यासोबत ती नागपूरमध्ये राहत होती। काही कारणास्तव त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे ती विभक्त राहत होती आणि मागील 3 महिन्यापासून हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कारवाई झाली प्लॉट नंबर 10 माधवनगरी बेसा पिपला रोड हुडकेश्वर इथे मागील 3 महिन्यापासून ती भाड्याने राहत होती आणि पीडित जी आहे पीडितेला तिने आपल्या घरीच ठेवलं होतं। जे पीडित तिची मुलं आणि तिचा नवरा सुद्धा हे सुद्धा तिथंच राहत होते आणि ती पीडितेकडून हे चुकीचं काम आपल्या घरीच करून घेतो। मुद्देमाल जो जप्त मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये आरोपीचे 2 मोबाईल फोन, आमची समागम रक्कम आणि इतर साहित्य असा तो 17,040 रुपयाचा मुद्देमाल आहे। आणि कारवाईमध्ये मी स्वतः पोलीस हवालदार प्रकाश माथनकर, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार आरती चव्हाण, पोलीस शिपाई कुणाल बोडखे, त्यानंतर आणि चालक कमलेश क्षीरसागर असा तो स्टाफ होता।